रामकृष्ण हरी. हे बघा, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे कच्च्या बटाट्याचे किस. हे बघा, आता मी पूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेली आहे आणि चांगले मोठे मोठे बटाटे आहे. आता बघा, मी ते बटाटे आहे ना आणि पाण्यात ठेवलेले, पाणी भरपूर एका पातेल्यात घेतले, पाण्यात ठेवले, कारण की तसे जर ठेवले तर ते बटाटे काळे पडतील. आता मी हे चिरते. हे बघा, अशा जाड जाड उभा धरून बटाट्याच्या चकल्या करायच्या आणि जाड जाड चकल्या करायच्या, कारण की वेफरच्या किसणीने कसं खूप पातळ होतं. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण हे कापून घ्यायचं आणि एवढ्या छान लागतात ना, ह्या एवढ्या छान लागतात मुलांना सुद्धा. ही आता आम्ही त्याला कसं म्हणतो, दांडकीच म्हणतो. काय त्याला फिंगर चिप्स वगैरे काहीतरी वेगळं नाव असेल, पण आम्ही हे कच्च्या बटाट्याची दांडकीच, कारण की खूप जाड जाड असतात आणि तशी करतो. एवढी छान लागतात ती, अगदी कुरकुरीत लागतात खायला पोरांना. बघा, सॉस संग खायला सुद्धा एवढी छान लागतात. हे बघा, मी आता त्याच्या अशा जाड जाड लेयर म्हणतात ना, असे कापून घेते त्याचे जाड जाड. आणि असं करायचं म्हणलं की असं बसून बसून बी कंटाळा येतो. एका जागेवर बसून राहायचं, ते करून घ्यायचं आणि 2-2, 3-3 अशा पकडायच्या, 4-4 आणि पटापट करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने. आणि असं खाली ताटात ठेवून चिरलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही हातावर घेऊन चिरा, पण हातावर थोडा टाईम लागतो आणि ताटात ठेवल्या ना त्या चकल्या बटाट्याच्या की खूप पटापटा उरकतं. बघा, आणि हा एवढा छान होतो ना हा किस, आपल्या उकडलेल्या बटाट्याच्या पेक्षा किस हा खूप छान, ही दांडकी लागतात खायला, खूप अप्रतिम होतात. आता तुम्ही अशी करता का नाही काय माहिती, पण हे का मी केलं. हे का असे जाड जाड तुकडे आणि लांब आहे चांगले, अशी एक एक इताळ्याच्या पेक्षा लांब आहे, एकदम छानपैकी. हे बघा, बटाटे बी किती मोठे मोठे आहेत. आणि आपल्याला ह्या घमिल्यात बी पाणी ओतायचं आहे, पण मी काय अजून ओतलेलं नाही. बघा, आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करीत जा, बेलघंटी शेजारची दाबीत जा. बघा, आणि असं आणि वर्षभर टिकणार हे, वर्ष काय 2-2 वर्ष म्हणलं तरी टिकतं. फक्त त्याला वाळवण्याची मेहनत घ्यायची, आणि ते एका दिवशी काय वाळत नाही, त्याला पूर्ण 2 दिवस कडक ऊन लागतं, तेव्हा ते पूर्ण ती दांडकी वाळतात, कारण की ती दांडकी आहे ना खूप जाड जाड असतात. आमच्या गावाकडे इकडे आहे ना, आम्ही त्याला दांडकीच म्हणतो, आणि खरंच अशी जाड जाड असतात ना, म्हणून त्याला आम्ही दांडकी असं नाव पाडलेलं आहे. आपल्याला हे पूर्ण बटाटे असे चिरून घ्यायच्यात. बघा, असे चौकोनी अशा उभा खापा झाल्या पाहिजे. आणि आता मी माझ्या नातवाला बघा पाणी आणायला सांगितलं आहे, म्हणलं घमिल्यात होत, कारण की आपण जे दांडकी चिरल्यात ती काळी न पडावं म्हणून तो आता पाणी आणून होतील. आणि मी बघा अशा पद्धतीने चिरून घेणार आहे पूर्ण, कारण की मी ओट्यावरच बसलेले, ओट्यावरच चिरून घेते, कारण की घरात कसं आहे, सांडलं वगैरे त्या बटाट्याचं तर माशा खूप होतात, त्याच्यामुळं ओट्यावरच बसलेले आणि ते चिरते. आणि आता बघा, माझी मुलगी आलेली आहे. आता ती आली म्हणल्यावर ती मला करू लागणार. नाती बी आल्यात माझ्या, ती उलट मला म्हणते की आई अशी काय करीत बसली हळूहळू.
आता बघा ती चिरते. तिने ताट घेतले, ताटात चकल्या पाडून ती ताटात बघा जाड जाड चकल्या पाडून आता ती पटापट मला एवढं चिरून देणार. अरे कायचं त्याची तार वर मला म्हणते असं मला उलट कंटाळा नाही चिरायचं. वेफर करायची तर मला सांग, मी पटापट करून दे. पण वेफरला कसं आपल्याला हे बी करायचं आहे आणि वेफर करायची मग जरा टाईम लागतो त्या वेफरला वाळत घालायला. बघा तिने कशी पटापट करते. आता माझे संपूर्ण झाले बघा. मी रात्रभर त्याला पाण्यात स्वच्छ धुवून भिजत आणि तुरटी घालून ठेवलं होतं. त्याच्यामुळं कसं आहे त्याचा पूर्ण मळ निघून जातं. आता हे पाणी मी काढून घेते संपूर्ण आणि अगदी स्वच्छ एकदम धुवून घेणार आहे ते. म्हणजे कसं आहे त्या एकदम कडक होतात. बघा किती लांब लांब दांडकी आहे बघा. हे बघा कशी लांब लांब आणि जाड जाड आहे का नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायच्यात. आणि मी असे पूर्ण आता हे चिरून घेतलेलं आहे ना अगदी व्यवस्थित. आणि हो का आता मी पाणी बी एकदम स्वच्छ त्याला आता धुवून घेतलेलं आहे, कारण की त्याला आता वाफळून घेणार आहे. इकडं चूल बी पेटवलेली आहे मी आणि चुलीवर करणार आहे. हे गॅसवर नाही, पूर्ण चुलीवर मी करणार आहे बघा. हो का आता ती त्याच्यातून काढते मी, जसं लागन तसं नेणार आहे. आणि ते काय एका पातेल्यात नाही बसणार, अशी तीन पातेली मला हे करायला लागणार वाफळायला कसं जेवढं पातेल्यात बसन आपण तेवढंच टाकतो. हो असं मस्त नळाखाली खळबळून धुवून घेतलेलं आहे स्वच्छ एकदम. आणि त्याला कसं आहे मेन धुवायची आणि ठेवायची ही खूप मेहनत घ्यायला लागते. म्हणजे आपला केस बी असं एकदम स्वच्छ होतं बघा. हे बघा किती छान ही दांडकी दिसतात. आता मी हे पाणी काही ओतून देणार आहे पातेल्यातलं वरचं. हे बघा इकडं चुलीला आपल्या आदान आलेलं आहे बघा, उकळी आली. आता मीठ टाकते कारण की पाणी बी आटलं आहे त्याच्यातलं, कारण की आम्ही दाणे करीत होतो ना म्हणून त्याला खूप आज करायला टाईम झाला. आता याच्यात मी एक पातेलं करून घेणार आहे, परत पाणी ओतून परत आदान ठेवणार आहे बघा. हो का आता पूर्ण आणि धूर आहे ना डोळ्याला लागते खूप. हो का अशा पद्धतीने मी करणार आहे, अगदी मस्तपैकी करणार आहे. आणि एवढी माझ्या नातवंडांना ही दांडकी आवडतात खायला, ते छोट्याला तर खूपच आवडतात. अगदी तुम्ही रोज दिली ना तरी नको नाही म्हणणार नाही तो, एवढी त्याला आवडतात. आणि तुम्ही असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. मी तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ दाखवीत जाईन. शेतातले, इकडचे तिकडचे, गोठ्यातले, म्हणजे आमची जी रोजची कामं असतात ती दाखवीत जाईन. आणि किचनमधले बी काय भाजी केली ते बी दाखवीत जाईन. फक्त तुम्ही माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. हे बघा आता ते वाफळून झाले, फक्त एक उकळी घ्यायची आणि लगेच काढायचं आपल्याला. आणि झाऱ्याने नाही काढायचं, हो का अशी चाळण घ्यायची आणि त्या चाळणीत आहे ना आपल्याला ते टाकायचं. म्हणजे कसं असं थोडं थोडं नाही निघत, जास्त जास्त निघतं आणि अगदी पटापट उरकतं बघा. वाफ बी लागते हाताला खूप. हो का त्या झाऱ्याने उगाच थोडंसं येतं, तशी चाळण घातली की अगदी भरपूर येतं. म्हणजे कसं आपलं काम बी एकदम सोपं होतं, सोप्या पद्धतीने होतं. आता मी हे पूर्ण वाफळून घेणार आहे आणि मग मी हे टाकणार आहे वाळायला. सगळं संगतच टाकणार आहे बघा, असं मागं पुढं टाकणार नाही आहे. आता मला त्याच्यात आहे ना अजून पाणी ओतायचं आहे, कारण की पाणी कमी आहे. आणि उन्हाळ्याची वाळवणं भरपूर प्रकारे, बटाट्याचे सुद्धा भरपूर प्रकार आहे. खूप छान छान प्रकारे केले तर. आणि अगदी वर्ष 2 वर्ष टिकणारी ही
हे पदार्थ आहेत. तुम्ही अशा पद्धतीने ही दांडकी केल्यात का, अशी एवढी जाड जाड? तर नक्कीच मला सांगा, कोणी केली असली तर कमेंट बॉक्समध्ये. खूप छान होतात अशा पद्धतीने केलेली, खायला बी खूप टेस्टेड लागतात. हे बघा, मी आता पाणी ओतते त्याच्यात, अजून थोडं पाणी ओतून त्याच्यात मीठ टाकणार आहे. आणि कसं आहे, चुलीवर म्हणल्यावर काय टेन्शन नाही, आणि सरपणाला बी काही तोटा नसतो. भरपूर सरपणे, कितीही जळलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि कसं आहे, इथं सावली बी असते, झाडाची सावली, आंब्यांची झाडं आहे ना, मग सावली असते मस्तपैकी. आता मी सगळंच बाहेर आणलं आहे बघा. त्याला आता मस्त उकळी आलेली आहे पाण्याला. आता टाकते बघा. एक पातेलं तर आपलं झालेलंच आहे. अशी माझी 3 पातेली होतात अगदी व्यवस्थित. हो का, आता हे एक पातेलं एक आधी काढून घेतलं आहे, आणि हे दुसरं पातेलं आता मी ठेवलं आहे. आता परत लगेच झाकण ठेवते आणि जाळ लावते. हो का, याला बी आता झालं आहे आपलं. एक वाफ काढून घेतली याची, आणि आता आपण हे बी काढून घेऊया बघा. हे बघा, चाळणीने कसं मस्त अगदी येतं आहे, मस्त काढता येते बघा, एकदम व्यवस्थित. खूप छान होतं. आणि करायचं म्हणलं तर कामं बी एवढी असतात ना, मग ती कामं बघून आम्हाला ही वाळवणं करायला लागतात. शेतातलं असतं, जनावरांचं असतं, अगदी भरपूर कामं असतात. मग हे सगळं बघून आम्ही हे 1-2 वर्षाचं वाळवण करतो. त्याशिवाय छोटी छोटी 2 नातवंड मागं आहेत, त्यांना बी बघायला लागतं. आता शेवटचंच आपल्याला पातेलं टाकायचं आहे बघा. आणि कसं आहे, आपल्याला मग असं करून ठेवलं की उपासाला तळायला छान वाटतं. वेगवेगळं अजून मला खूप करायचं आहे बघा. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं आहे, कसं करायचं वेगवेगळं. हे बघा, मी आता पूर्ण हे काढून घेते. आणि अशा तुम्ही चुलीवर करता का? आता शहरात तर काय चूल नसतीच म्हणायला, गॅस तर खूप जळतो. हे बघा, आता हे शेवटचं पातेलं आहे, एवढं टाकून देते म्हणजे आपलं झालं, वाळवायला मोकळं झालं. आणि त्याला 2 दिवस अगदी कडकडीत ऊन द्यायचं, कडकडीत एकदम सुकलं पाहिजे आपलं, एकदम कुरकुरीत झालं पाहिजे. बघा किती लांब लांब दांडकी आहे का. खूप छान होतात. आणि कसं आहे, आता सुनबाई घरात गुंतली की मग मी एक एक वस्तू करते, कारण की तिच्यावर बी अवलंबून नाही राहत आहे, तिला घरातली कामं असतात भरपूर. आता हा इथं आला आहे चाफायला, त्यात आहे का काय अजून, पण आता काय नाही, मी पाणी ते ओतून देणार आहे, संपूर्ण मोकळं झालं आहे बघा. तिची मला मदत असते थोडी थोडी, आणून वगैरे देते बाहेर. आणि कसं आहे, कोणी काय केलं, एकीने एक केलं, आपण एक केलं,
म्हणजे कामं बी भरपूर पटापट उरकतात. हे बघा कसं झालं आहे बघा आता व्यवस्थित एवढं. आता आपलं सगळं झालेलं आहे बघा. आता आपण हे वाफळून इकडं मी पाण्याच्या टाकीवर साडी ठेवलेली आहे आथरून. पाण्याच्या टाकीवरच वाळत घालणार आहे आणि उद्या बिद्यावर पत्र्यावर टाकणार आहे बघा वाळत. कारण की आज खूप टाईम झाला होता, कारण की आम्ही दानं करीत होतो सकाळच्या पारी. मग ते करायला बी खूप वेळ झाला. हो का असं सिंपल हो का, तुकडा वगैरे काहीच झाला नाही. असं टाकायचं त्याच्यावर आणि हो का असं पांगवायचं. अगदी तिला म्हणलं झाऱ्या घेतं, म्हणजे नको मी हातानेच पांगवते, ते भाजतं आहे तरी ती हातानेच पांगवते. अगदी पातळ टाकणार आहे बघा. हे बघा किती छान आहे, पातळ एकदम टाकलेलं आहे. अगदी असं पातळ एकदम टाकायचं की अशा दांडक्या मोकळ्या मोकळ्या मोकळ्या, म्हणजे कसं आहे एका वेळ आलं की ते एवढं वाळत नाही, ओलं राहतं. आणि जरी हे आत्ता नाही ना आत्ता जरी नाही वाळलं तरी मी याला संध्याकाळी फॅन खाली ठेवणार आहे. बघा किती छान वाळलं आहे बघा. अगदी 2 दिवस ऊन दिलं आहे, कडकडीत वाळलं आहे मित्रांनो मैत्रिणींनो. कसं वाटलं आहे तुम्हाला? अगदी छान वाटतात ना? मग सांगा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला तुम्हाला हा दांडक्यांचा किस. चला मग उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.